पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका, मागे घे, गाडी मागे घ्या. सर थोडंसं पुढे आला तर बरोबर. संयुक्तिक बैठ घ्यायची का? अरे बाबा साहित्य संमेलन जाऊ नका. अठ्ठ्याऐंशीव्या साहित्य संमेलनाला माननीय 88व्या नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं होतं. त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. 88व्या संमेलनानंतर आता 100वा पुन्हा सोलापूरला आहे. म्हणजे राज्यात 6 ठिकाणी 100वा आहे. पिंपरी चिंचवड आत्ताच झालं तसं सोलापूरला आहे. त्या संमेलनाला 27 तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला 88वा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही 27 तारखेला उद्घाटन त्याला यावं. त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही. खरं तर आज सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की सुशीलकुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे. 2019ला त्यांनी असंच विधान केलेलं होतं. कसं पाहतो पक्ष याकडे? अशी असं आहे की अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही. शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणी म्हटलं असेल. नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत, ते जगनमित्र आहेत. आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या. त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही. राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली, इतकी ती गुप्त असते. जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो. ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता. जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही, होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार. पण दादा प्रणितीताई या खूप तडून तडफदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे. कारण 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले. आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनी जसं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणितीताई पण आहे की ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणितीताई त्या भारतीय जनता पार्टीत आल्यात तर आम्ही स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर ना BJPने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली.